लागली तेव्हा. हे जरा गॉट इट म्हणायचंय. करूया सुरुवात. मनीषा ताई. नमस्कार. आजचे वक्ते श्री अविनाश बिनीवाले सर. बिनीवाले सर आणि लिमये दोघांचे कॉलेज SP कॉलेज, दोघांचा विषय जर्मन. यातूनच दोघांची मैत्री झाली आणि ती यातूनच आजपर्यंत टिकून आहे. लिमयांना पार्किन्सन झाला म्हणून ते आपल्या ग्रुपमध्ये सामील झाले. बिनीवाले सरांना पण ही व्याधी जडली. आपल्या मंडळात होणारे मार्गदर्शन, कौतुक, लाड हे सर्व ऐकून ते पण आपल्या मंडळात सहभागी झाले. ते मंडळात सहभागी झाल्यामुळेच केवळ ते किती किती मोठे आहेत हे आता आपल्या सगळ्यांना लवकरच कळेल. धन्यवाद. धन्यवाद मनीषा ताई. नमस्कार. आजच्या पार्किन्सन्स मित्रमंडळ आयोजित भेटू आनंदे या कार्यक्रमामध्ये आज आपण सारे जण डॉक्टर अविनाश बिनीवाले सर यांचं मनोगत ऐकणार आहोत. आजच्या भेटू आनंदे या सभेसाठी थेट अमेरिकेतून आपल्या अध्यक्षा आवाज येत नाहीये. नेहमीचे आपले सर्व शुभार्थी शुभंकर सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ज्या वेळेला आम्हाला सर्वांना कळलं की बिनीवाले सरांना मुंबई विद्यापीठाने लेक्झिकोग्राफी या विषयासाठी D.Litt ही अत्युच्च पदवी दिली आहे आणि ते आमचे शुभार्थी आहेत, मन आनंदून गेलं. पण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला जेव्हा आपण भेटू आनंदेमध्ये बोलवणार आहोत तेव्हा दूरस्थ पद्धतीने का होईना सरांचा कसा सत्कार करायचा हा आम्हाला प्रश्न पडला. आणि शोभनाताईंना आणि श्यामलाताईंना साऱ्यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आपण मानपत्र देऊन गौरव केला तर. आणि मग आम्ही तेच ठरवलं. सर, आज पार्किन्सन्स मित्रमंडळ आपल्याला एक मानपत्र देणार आहे. त्या मानपत्राचा प्रथम मी वाचन करते आणि त्यानंतर आपल्या मनोगताकडे आपण जाऊ. नमस्कार. माझं मानपत्राचं वाचन चालू असताना अतुलजी स्क्रीनवर हे मानपत्र आपल्याला दाखवतीलच. मानपत्र. डॉक्टर अविनाश बिनीवाले, D.Litt, भाषातज्ञ, बहुभाषा अभ्यासक यांस पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे सादर. आदरणीय डॉक्टर अविनाश बिनीवाले सर, नुकताच मुंबई विद्यापीठाने आपणास आपल्या लेक्झिकोग्राफी म्हणजेच शब्दकोशा संदर्भातील बहुमोल कामाबद्दल D.Litt हा सर्वोच्च किताब दिला. याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळाचे आम्ही सारे आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. गेली अनेक वर्षे अनेक पुस्तकं, वृत्तपत्र पुरवण्या, भाषाविषयक परिषदा, चर्चासत्रांमधून आम्हाला डॉक्टर अविनाश बिनीवाले हे नाव सुपरिचित होतेच. पण गेल्या काही वर्षांपासून आपण आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सदस्य झालात आणि आमचे झालात. पार्किन्सन्स मित्रमंडळाचे शुभार्थी किंवा शुभंकर जेव्हा कोणतेही यश, गुणवत्ता प्राप्त करतात तेव्हा आम्हा सर्वांना त्याचा विशेष आनंद होतो. याचं कारण गोष्टी अनुकूल नसताना सुद्धा कष्ट, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलेलं असतं.
असो, भाषा प्रेम हा आपला स्थायी भाव. यामुळेच भाषा विषयक अभ्यास आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपण प्रचंड काम केलं. जर्मन, संस्कृत, इंग्रजी या भाषांमधून पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर हैदराबाद येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय पातळीवरील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस मधून आपण अध्ययन केलं. पुण्यातील सुप्रसिद्ध औद्योगिक कंपन्यांसाठी जर्मन भाषेतील टेक्निकल लिटरेचरचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं अवघड कामही आपण केलं. त्यानंतर राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून जर्मन भाषा प्राध्यापक म्हणून सुरू झालेला आपला प्रवास मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रदीर्घ काळ अध्यापन करत सेवानिवृत्तीपर्यंत चालू होता. सेवेतून निवृत्ती झाली, पण भाषा साधनेतून, व्यासंगातून आणि छंदातून आपण निवृत्ती घेतली नाही. सर, आपली गेल्या 35 ते 40 वर्षातली साधना आम्ही पाहिली, जाणकारांकडून कळली, त्यावेळी आम्ही थक्क झालो. 71 पुस्तकांचं लेखन, सातत्याने 4-5 वर्ष लोकप्रिय दैनिकांच्या पुरवण्यांसाठी लेखन, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा भाषा अभ्यासासाठी डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार, कोमसापचा ग्रंथ पुरस्कार आणि मुंबई विद्यापीठासारख्या दर्जेदार विद्यापीठाचा डिलीट हा सर्वोच्च पुरस्कार, हे सारे कळले आणि आपल्याबद्दल असलेला आदर दुणावला. एक लेख किंवा शोधनिबंध लिहिणं यामागे किती कष्ट, परिश्रम आणि वेळ द्यावा लागतो याची जाणकारांना कल्पना असतेच. त्यामुळेच 71 पुस्तकं, ज्यामध्ये 3 कादंबऱ्या, परकीय भाषा परिचय, शब्दकोश, प्रवास वर्णन, खाद्य भ्रमंती अशी विविधता असलेलं लेखन आपण केलं. यामागे आपण केलेल्या परिश्रमांचा, तसेच काळ, वेळ आणि आपली बुद्धी व व्यासंग यांचा अंदाज येऊन आम्ही अक्षरशः स्तिमित झालो. आपल्या बहुभाषिक, बहुआयामी व्यक्तिमत्वाचे 2 पैलू आम्हाला भावले. ते म्हणजे त्या भाषेतलं, संस्कृतीतलं जे जे अभिजात आहे ते आपल्या माणसांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचवणं आणि परकीय भाषांचं अध्ययन करणं आपल्या लोकांना किंवा भाषा अभ्यासकाला सुलभ व्हावं यासाठी विविध शब्दकोशांची निर्मिती करणं. सर, अशीच एक अचंबित करणारी गोष्ट आपल्याबद्दल कळली, ती म्हणजे आपले छंद. भाषेबरोबरच भूगोलाची आवड आणि भूगोलाचं अध्यापन सुद्धा. यातूनच आपल्याला लागलेला भ्रमंतीचा छंद. भारताच्या पूर्वेकडील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश इत्यादी सप्तकन्यकांच्या प्रदेशात आपण केलेली भ्रमंती, तिथल्या खाद्य संस्कृतीचा अभ्यास आणि हे सारे शब्दबद्ध केलेली बोमदिला, कैलास मानस, गरुडांच्या देशात, पूर्वांचल, महाराष्ट्राबाहेरची न्याहारी यासारखी पुस्तकं. आपण त्या प्रदेशातील शिक्षकांना केलेलं इंग्रजी भाषेचं अध्यापन, तसंच भ्रमंतीसाठी युथ हॉस्टेल असोसिएशन सोबत आपण केलेलं काम, हे सारं जर्मनच्या अध्यापनाहून वेगळं होतं, पण ते आपल्या क्रिएटिव्हिटीचं दर्शक होतं. अनेक भाषांच्या अभ्यासासारख्या क्लिष्ट विषयापासून ते नर्मदा परिक्रमा, कैलास मानस सरोवर यात्रा यासारख्या आव्हानात्मक प्रवासांपर्यंत अनेकविध बाबींमध्ये आपण मिळवलेलं यश हे आपल्या क्रिएटिव्हिटी आणि अनालिटिकल ॲबिलिटीज याचा सुंदर समन्वय असल्याचंच द्योतक आहे. संस्कृत, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, सिंधी या भाषांमधला आपला संचार आणि जर्मन, रशियन, इंग्रजी या परदेशी भाषांवरलं आपलं प्रभुत्व,
हे सारं भाषा वैभव आपण आपल्या समाजाभिमुख स्वभावामुळे सामान्य माणसासाठी खुलं केलं. यातूनच अनेक पुस्तकं आणि त्याहूनही महत्वपूर्ण अशा शब्दकोशांची निर्मिती झाली. शब्दकोशांसाठी आपण केलेलं काम सध्याच्या परिभाषेत सांगायचं तर ब्रेक थ्रू प्रकारचं काम झालं. आणि याचसाठी आपणास मुंबई विद्यापीठाने डिलीटने सन्मानित केले. सर, बुद्धी, विवेक, कला, सर्जनशीलता, माणुसकी, सेवा या साऱ्याच्या समन्वयातून आपण केलेलं उत्तुंग काम येणाऱ्या अनेक पिढ्यांना आणि अभ्यासकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. उभ्या महाराष्ट्रास भूषण व्हावे असे काम करणारे बिनीवाले सर पार्किन्सन्स मित्रमंडळाचे शुभार्थी आहेत, आमचे आहेत, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. आपणास विनम्र अभिवादन करून उत्तम आयुरारोग्य लाभो या शुभेच्छांसह सदर मानपत्र आम्ही आपणास आदरपूर्वक प्रदान करतो. आपले श्यामला शेंडे अध्यक्ष आणि डॉक्टर शोभना तीर्थळी उपाध्यक्ष. आजची तारीख आहे 20 डिसेंबर 2021. पार्किन्सन्स मित्रमंडळ. नमस्कार. मला हे सांगावंसं वाटतं की वाचन जसं मृदुला कर्णीने केलं तसं शब्दांकन सुद्धा या मानपत्राचं मृदुला कर्णी यांनी केलेलं आहे. नाही, मला हे मानपत्र लिहिण्याची भाग्य किंवा संधी शोभनाताईंनी दिली. ते मला खूप त्याच्याबद्दल मी खरंच शोभनाताई आणि श्यामलाताईंची ऋणी आहे. आणि त्या निमित्ताने सर म्हणजे शब्दशः सांगते की विकिपीडिया असो किंवा बोमदिला चाळलं मी, कैलास मानस सरोवर चाळलं, आणि हे खरंच सर सगळं मनापासून सांगते की हे सगळं बघून अचंबितच झालो आम्ही. म्हणजे मी तर झालेच, पण सगळेच झालो. मला असं वाटतं मनीषाताई, मनीषाताई अनम्यूट आहेत. हा, हे सगळं ऐकून सगळ्यांना वाटत असेल कधी एकदा त्यांना ऐकतोय. तर मी डॉक्टर बिनीवाले सरांना विनंती करते त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर अनम्यूट आहात. आता ऐकू येते का? येस. हो. येस सर. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं तुम्ही वर्णन खूप मोठे केलेलं आहेत, पण मला माहित नाही की आता काय परिस्थिती आहे. आताची परिस्थिती अगदीच वेगळी असं मला वाटतं. असो, आज आपल्याला गप्पा मारायचे त्याचा विषय आहे शब्दकोश. शब्दकोश आपल्याकडे खूप झालेले आहेत असं आपण नेहमी म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे भारतातल्या इतर भाषांच्या तुलनेनं मराठीमध्ये जे शब्दकोश झालेले आहेत, विशेषतः द्वैभाषिक शब्दकोश, त्याची संख्या बरीच आहे. सिंधी मराठी, मराठी सिंधी, गुजराती मराठी, मराठी गुजराती, कन्नड कन्नड मराठी, मराठी कन्नड, मराठी जर्मन, मराठी तमिळ मराठी, असे बरेच कोश झालेले आहेत. पण आपण विचार किती खोलपणे केलेला आहे का वरवर केलेला आहे हे जर बघायचं झालं तर आपल्याला चांगले शब्दकोश बघायला पाहिजेत, त्याची त्याची तुलना करायला पाहिजे. इंग्लिशच्या सहवासामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये चांगले शब्दकोश माहिती असतात. उदाहरणार्थ ऑक्सफर्ड, चेंबर्स, वेबस्टर वगैरे वगैरे. या शब्दकोशांच्या तुलनेने आपल्याकडचे शब्दकोश हे कसे आहेत ह्याच्यावरती आपण एक थोडीशी नजर टाकली तर मला असं वाटतं की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे ठरवता येईल आणि त्या दिशेने काम करता येईल. मला वाटतं मराठी
रशियन मध्ये, फ्रेंच मध्ये, जर्मन मध्ये आणि इंग्लिश मध्ये यात्रेचे कोर्स झालेले आहेत. त्याच्या आसपास आपले कोर्स येत नाहीत. एक म्हणताना काही फार छान वाटत नाहीये मला, नक्कीच नाही वाटत आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. तर याच्यामध्ये त्या शब्दकोशांमध्ये आणि आपल्या शब्दकोशांमध्ये काय फरक आहे? तर त्यांच्या तुलनेने आपले शब्दकोश हे केवळ शब्दांच्या याद्या आहेत असं मी म्हणेन. द्वैभाषिक शब्दकोश जर घेतला तर त्याच्या काही मर्यादा असतात, आणि मोनोलिंग्व शब्दकोश घेतला तर त्याच्या काही मर्यादा असतात. मोनोलिंग्व शब्दकोश जो असतो एका भाषेतला, त्याच्यामध्ये शब्दाचा अर्थ द्यायचा नसतो, तर त्या शब्दाची व्याख्या करायची असते. आणि द्वैभाषिक जो शब्दकोश असतो त्याच्यामध्ये त्याला प्रतिशब्द द्यायचा असतो, तिथे वर्णन नाही करायचं. आता उदाहरणार्थ इंग्लिश मराठी असे डिक्शनरी जर तुम्ही बघितल्यात तर तिथे तसं दिसतं, संडे आठवड्याचा पहिला दिवस रविवार. आता संडे आठवड्याचा पहिला दिवस आहे का, दुसरा दिवस आहे का, 10वा दिवस आहे, हे सांगण्याची गरजच नाहीये, ते त्या शब्दकोशाचं कामच नाहीये. आणि दुसरं असं की जी माहिती दिलेली पहिला आठवड्याचा पहिला दिवस ही माहिती चुकीची आहे. भारतातल्या परंपरेप्रमाणे आठवड्याचा पहिला दिवस हा सोमवार असतो, रविवार नसतो. हा जो मुख्य भाग आहे की एक भाषिक शब्दकोश, मोनोलिंग्वल डिक्शनरी आणि बायलिंग्वल डिक्शनरी, यातला फरकच आपल्याला कळलेला नाहीये. उदाहरणार्थ इंग्लिश मराठी, मराठी इंग्लिश असे शब्दकोश आपल्याकडे बरेच आहेत. मराठी इंग्लिश असे सुमारे 17 शब्दकोश आहेत प्रकाशित झालेले. त्यातला एकही शब्दकोश म्हणावा अशा लायकीचा नाही असं आपल्याला दिसतं. कारण त्या मराठीच्या रचनेचा आणखीन इंग्लिशच्या रचनेचा आपण विचारच केलेला नसतो. इंग्लिश मधले, फ्रेंच मधले, जर्मन मधले, रशियन मधले जे शब्दकोश आपण बघितलंय त्याच्यात असं दिसतं की त्या दोन्ही भाषांचा त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास केलेला असतो, आणि त्या रचनांचा विचार करून त्यांनी त्या कोशामध्ये एंट्रीज केलेल्या असतात. असं आपल्याकडे का होत नाही? खरं तर व्हायला पाहिजे. जेव्हा आपण शब्दकोश तयार करायला बसतो, बायलिंग्वल डिक्शनरी करायला बसतो, त्या दोन्ही भाषा आपल्याला माहिती पाहिजेत. उदाहरणार्थ मराठीमध्ये आणखी इंग्लिशमध्ये याची जर डिक्शनरी करायची झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठीची रचना आणि इंग्लिशची रचना ही जर माहिती नसेल तर तुम्ही काय डोंबर शब्दकोश करणार? आणि मग तो केलेला जो शब्दकोश असतो तो ताकदीत, तो केवळ शब्दांची यादी असते, आणि त्याचा उपयोग आपल्या त्या वापर करणाऱ्या विद्यार्थ्याला काहीही होत नाही. आता काही उदाहरणं द्यायची झाली तर बघा, आता मराठी मधल्या रचना कशा वेगळ्या असतात आणि इंग्लिश मधल्या कशा वेगळ्या असतात. उदाहरणार्थ आय नो इंग्लिश असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा इंग्लिश एक नावाची भाषा आहे असं आपल्याला माहिती, असं आपल्याला म्हणायचं नसतं. तर मला इंग्लिश थोडंसं येतं, मला इंग्लिश भाषा अवगत आहे असं आपल्याला सांगायचं असतं. त्यानंतर मोडाल वर्ब जे आहेत इंग्लिशमध्ये, म्हणजे कॅन, मस्ट, मे वगैरे असे 6 क्रियापद आहेत. ही मोडाल वर्ब मराठी भाषेमध्ये नाहीत, या भारतातल्या कुठल्याच भाषेत नाहीत. पण तो अर्थ आपण सांगू शकत नाही का मराठीमध्ये? असं नाही, तो अर्थ आपण पूर्णपणे सांगू शकतो, पण ते सांगण्याची आपली पद्धती वेगळी असते. आता उदाहरणार्थ आय कॅन स्विम असं इंग्लिश मधलं वाक्य अलीकडची मुलं मी पोहू शकतो असं म्हणतात. अशाकडे क्रियापद वापरलेला आहे, इंग्लिश पद्धतीने त्यांनी वापरलेलं आहे, पण ही मराठीतली रचना नाही. मराठीमध्ये आपण त्याच्यासाठी येणे क्रियापद वापरतो. तर तुम्हाला एकदम असं वाटेल की येणे आणखी शकणे कॅन याचा काय संबंध आहे? तर याचा संबंध आहे. त्याचा संबंध असा आहे की आपण ज्या म्हणतो मराठीमध्ये की मला पोहता येतं, म्हणजे पोहण्याची क्रिया ही मला अवगत आहे, कला मला अवगत आहे. आणि इथे आपण येणे क्रियापदाचा उपयोग चतुर्थी बरोबर करतो. म्हणजे मी पोहणे येतो नाही, तर मला पोहता येतं असं आपण म्हणतो. म्हणजे मीची चतुर्थी आपण वापरलेली आहे. पोहण्याची क्रिया जी आहे ही माझ्या बाबतीत घडू शकते, म्हणून ते पोहणं मला येतं. पूर्वीची एक छान गोष्ट तुम्हाला आठवत असेल, मला वाचता येतं, तर मला लिहिता येतं. ते येणे क्रियापद जर चतुर्थी बरोबर वापरलं तर त्याचा अर्थही मराठीमध्ये वेगळा होतो. मराठीमध्ये क्रियापदांचे 2 गट आहेत. एका गटातली क्रियापद जी आहेत, जो मोठा आहे संख्येने, ती क्रियापद प्रथम अविभक्ती बरोबर वापरली जातात.
म्हणजे माझा मित्र आला, माझा मित्र येतो, आमचं मांजर रोज संध्याकाळी घरी येतो, असे आपण जे काय वाक्य करतो तिथे येणे टू कम या अर्थाने आलेला तो शब्द असतो. ही प्रथमी बरोबरची आहेत आणि चतुर्थी बरोबरची आपण क्रियापद वापरतो त्याचा अर्थ वेगळा होतो. उदाहरणार्थ मला लिहिता येतं, मला जर्मन बोलता येतं. तर या ठिकाणी येणे क्रियापद आपण चतुर्थीवर वापरतो. मी येतो नाही, मला येतं, त्याला येतं, आम्हाला येतं. हे चतुर्थीवर क्रियापद जी आहेत ती वेगळी आहेत मराठीमध्ये. याचं भान मराठी व्याकरणाला अजून झालेलं नाहीये. मराठी व्याकरणाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये याचा विषय केलेला नाहीये. तर मला हा कसा कळला, तर मराठीमधला हा वेगळा प्रकार जो आहे हा जर्मनमध्ये तसाच आहे आणि रशियनमध्येही तसाच आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये आय लाईक द बुक असं होतं, पण मराठीमध्ये मी पुस्तक आवडतं असं होत नाही. तर मला पुस्तक आवडतं. म्हणजे आवडण्याची क्रिया जी आहे ती माझ्या बाबतीत घडते म्हणून तिथे आपण चतुर्थी वापरतो. तर मला पुस्तक वाचता येतं, मला जर्मन बोलता येतं हे सांगत असताना आपण चतुर्थी वापरतो. तर हे क्रियापद जर्मनमध्ये सुद्धा तसंच सांगितलं जातं. आय लाईक द बुक नाही, ते बुक लाईक्स, ते लाईकिंग जे आहे पुस्तकाचं ते माझ्या बाबतीत येतं. म्हणजे मला पुस्तक आवडतं. जर्मनमध्ये das Buch gefällt mir. Ich gefallen नाही होत, तर mir gefällt असं होतं. रशियनमध्ये असंच होतं, नियन रावीचा निघू. यान रावीचा नाही, तर नियन रावीचा चतुर्थी वापरली जाते. हा भाषेत मराठी तुमच्या स्वतःच्या मराठी भाषेमध्ये काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला काय मदत करणार कोश काय तयार करून. तर हा अभ्यास जो आहे आपण करण्याची अतिशय आवश्यकता आहे. अद्याप मी आता म्हटलं त्याप्रमाणे मराठी व्याकरणाला क्रियापद चतुर्थीवर वापरली जाणारी वेगळी असतात हे माहितीच नाहीये. अशी बरीच क्रियापद आहेत आणि त्यांची संख्येने कमी असली ती 100 वगैरे नाहीत, तर 10-15 क्रियापद आहेत, पण त्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याची वारंवारिता जी आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ते खूप आहे. आता उदाहरण वाटणे क्रियापद आहे. वाटण्या क्रियापद किती किती अर्थाने आपण बघतो बघा. एक असं आपण म्हणतो मी चटणी वाटतो, पण तिथे मी क्रियापद, मी हा शब्द मी करता हा प्रथमेमध्ये वापरलाय म्हणून तो करता झालेला आहे. मी चटणी वाटतो, मी खोबरं वाटतो वगैरे वगैरे. पण टू ग्राइंड या अर्थाने. दुसरं आपण वाटतो म्हणजे मी पेढे वाटतो, मी पेढे वाटतो. आणि चतुर्थी बरोबर आपण वापरतो. मी असं म्हणतो मला वाटतं की माझं बोलणं तुम्हाला ऐकू येत आहे, नीट आणि कळत आहे. हा कदाचित माझा गैरसमज असू शकतो. मला वाटतंय म्हणजे मी शंका व्यक्त करतो की मला वाटतं की तुम्हाला माझं बोलणं कळत आहे, माझा आवाज ऐकू जातोय. हे वाटणं हे चतुर्थी बरोबर येतं. तर अशा तऱ्हेची आपल्या भाषेचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे आणि दुर्दैवाने आपण तो केलेला नाहीये. भारतामध्ये सुद्धा असं दिसतं की मराठीप्रमाणेच हिंदी मधल्या रचना होतात त्या चतुर्थी बरोबर होतात. म्हणजे आय नो इंग्लिश नहीं, तो मुझे हिंदी आती है, मुझे मराठी आती है, मुझे गुजराती आती है, मुझे कश्मीरी आती है वगैरे वगैरे ही चतुर्थी वापरली जाते. गुजरातीमध्ये सुद्धा अशीच रचना होते. तर ह्या भारतीय भाषांमध्ये काय रचना होतात, मी गुजराती व्याकरण त्याच्यासाठी वाचली, बरीच पुस्तकं वाचली व्याकरणाची. तर दुर्दैवाने गुजरातीमधल्या एकाही व्याकरणकारांनी ही चतुर्थी बरोबर वापरल्या जाणाऱ्या क्रियापदांचा उल्लेख केलेला नाहीये. मला एकदा एका मित्रानेच मध्ये विचारलं तुला हे कसं कळलं, तर मी म्हटलं मी रशियन आणि जर्मन हे दोन्ही नुसतं शिकलो नाही तर शिकवलं. शिकणं आणि शिकवण्याच्या मध्ये थोडासा फरक असतो. शिकत असताना तुम्ही 70% तुम्हाला जमलं तरी तुम्ही फार चांगले विद्यार्थी समजले जाता आणि 70% डिस्टिंक्शन आहे वगैरे वगैरे. पण शिकवत असताना तुम्हाला किमान 100% यावं लागतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट यावी लागते आणि त्याच्यामध्ये तुमची नंतर फ्री वापरतोयच जो आहे सांगणं जे आहे, सफाई जी आहे ती पुढे अधिक होण्यासाठी तुम्हाला सराव करायला लागतो, अनुभव येतो, त्याप्रमाणे तुमचा तो सराव वाढतो. तर शिकणं आणि शिकवण्यात हा जो फरक आहे त्या शिकवायला मला मिळालं जर्मन रशियन हे दोन्ही भाषा मी दीर्घकाळ शिकवल्या. त्यामुळे मला ह्या गोष्टी त्यातल्या कळल्या आणि मी त्या आपल्या भाषांच्या संदर्भामध्ये कशा आहेत याचाही विचार करून मांडू शकलो, सांगू शकलो आणि माझ्या कोशांमध्ये त्याचा उपयोग करू शकलो. आता सध्याचे कोश कसे आहेत त्याच्यामध्ये बघा, क्रियापदांबद्दल मी एवढं का बोलतोय कारण कुठल्याही भाषेतलं एखादं वाक्य घेतलं तर त्यातल्या सगळ्यात महत्वाचा शब्द असतो तो म्हणजे क्रियापद.
ते क्रियापद आपल्याला नीट करणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे एक असं वचनही आहे, क्रियेविन वाचा आळता. म्हणजे वाचा आळता जरी करायची झाली त्याच्यासाठी क्रिया लागतेच, त्या क्रियेशिवाय काही होत नाही. मराठीमधली आणखीन एक गोष्ट अशी की आपल्याकडे क्रियापद कमी आहेत. मराठी, हिंदी, गुजराती सगळ्याच भाषांमधला एक वेगळेपण आहे. दोष आहे असं मी म्हणणार नाही, हे आपली स्वभाव आहे तो, की आपल्या भाषेमध्ये क्रियापदांची संख्या कमी आहे, की ज्याला इंग्लिशमध्ये इन्फिनिटी म्हणतात. आता उदाहरणार्थ इन्फिनिटी कमी आहे याचा अर्थ आपल्याकडे ते मराठीत सांगता येत नाही का, तर असं नाही. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला मराठीत सांगता येतं, पण ते सांगण्याची आपली पद्धत वेगळी आहे. आता उदाहरणार्थ लावणी क्रियापद आहे, त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिश मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळं क्रियापद दिसेल, तर मराठीमध्ये तसं दिसणार नाही. तर एक नाम आपण घेतो आणि त्याच्या जोडीने एक लावणे हे क्रियापद वापरतो. म्हणजे आपण औषध लावतो, औषध घेतो आणि ते लावतो. कुठे जखम झाली असेल किंवा जिथे आवश्यक असेल तिथे ते लावतो. घर लावतो आपण, घर लावतो म्हणजे काय करतो, तर ते आवरावर करतो, व्यवस्थित दिसेल, नीट दिसेल असं मांडून ठेवतो. काही काही वेळेला त्याच्यामध्ये अगदी उलट्या क्रिया सुद्धा येतात. दिवा लावतो आणि दार लावतो. दार लावतो म्हणतो तेव्हा आपण दार बंद करतो, आणि दिवा लावतो तेव्हा आपण तो दिवा सुरू करतो, वीज सुरू करतो त्या दिव्यामध्ये आणि प्रकाश पडतो त्याचा. तर ही जी क्रिया सांगण्याची पद्धत आहे ही मराठी हिंदीतली वेगळी आहे. ह्याचा जर विचार आपण केला नाही तर कोशामध्ये कसे गोंधळ होतात, आणि मग जो प्रामाणिकपणे कोश वापरायला जातो असा विद्यार्थी जो असतो, जिज्ञासू जो असतो, त्यातलं काही त्यातनं मार्गदर्शन मिळत नाही आणि त्याचा गोंधळ फक्त तुम्ही वाढवता. उदाहरणार्थ मराठीतच काही क्रियापद दाखवणारे शब्दकोश बघा. आता एक वाक्य मुलांना करायचं आहे की काल आम्ही आमच्या शाळेच्या आवारामध्ये 100 झाडं लावली. आता हे जर त्याला इंग्लिशमध्ये यायचं असेल तर तो प्रामाणिक विद्यार्थी असेल तर तो मराठी इंग्लिश असं डिक्शनरी घेईल आणि त्याच्यामध्ये शब्द बघेल. त्याला माहित नाही ते शब्द, तर झाडला तो शब्द बघेल ट्री, आणि लावणीला तो क्रियापद बघेल तर त्याला लावणीला क्रियापद बऱ्याचशा मराठी इंग्लिश डिक्शनरीमध्ये त्याच्यासाठी 2 शब्द दिलेले आहेत, टू अप्लाय, टू अकम्प्लिश. आता त्यातलं त्यांनी काय वापरायचं, तर त्यांनी असं म्हणायचं का, yesterday we applied 100 trees in the school. असं जर चमत्कारिक वाक्य त्यांनी केलं तर सगळेजण हसतील ऐकणार आहे, आणि त्यापुढे तो विद्यार्थी कधीच इंग्लिश बोलायचा लिहिण्याचा प्रयत्नच करणार नाही, असं तो निराश होऊन जाईल. तर ह्या कौशकारांनी त्याला योग्य ते क्रियापद दिलेलं नाहीये. तर लावणी या अर्थाने जे फ्रिक्वेंट यूज आहेत, असे जवळ आपल्याकडे 30 फ्रिक्वेंट यूज आहेत, की आता आपण मी जर म्हणतो की मी सायकल इथे लावतो, तर मला असं म्हणायचं आय पार्क द बायसिकल हिअर, की आय पार्क माय बाईक हिअर. तर टू पार्क हे क्रियापद त्या ठिकाणी येणार आहे, इन्फिनिटिव्ह येणार आहे. तर मराठीमध्ये एवढी इन्फिनिटिव्ह नाही आहेत. इन्फिनिटिव्ह आपल्याकडे एकच आहे, लावणे. पण त्याचा आपण 30 नामांबरोबर, वेगळ्या नामांबरोबर वापर करणार आहोत, आणि त्या 30 अर्थ आपण एकाच लावण्या क्रियापदाने दाखवतो. त्या मराठीचं सामर्थ्य आपल्याला असं म्हणता येईल, आमच्याकडे क्रियापद कमी असली, धातू कमी असले तरी आमच्याकडे ते व्यक्त करण्याच्या सगळ्या पद्धती आहेत. आता मगाशी म्हटलं तसं मोडाल व्हर्ब जे आहे हे मराठीमध्ये नाहीये, भारतीय भाषांमध्ये कुठेच नाहीये, पण ते जर्मनिक भाषांमध्ये फार सुंदर आहे. तुम्हाला इंग्लिशच्या सरावामुळे माहिती येते. इंग्लिशपेक्षा जर्मनमध्ये ते अधिक चांगलं झालेलं आहे, कारण ती जर्मनमध्ये रिकन्स्ट्रक्ट झालं ग्रामर त्या काळामध्ये, 7व्या शतकामध्ये त्याची पुनर्बांधणी केली गेलेली आहे. त्यामुळे इंग्लिशपेक्षा जर्मन मधली मोडाल वर्बी अधिक चांगली आहेत, वापरण्याच्या दृष्टीने सोयीची आहे, सोपी आहेत, नियमित वाटतात ती. अशी मोडाल वर्ब म्हणजे क्रियेच्या पाठीमागचा उद्देश सांगणारी क्रियापद जी असतात ती आपल्याकडे नाहीच आहेत. आता उदाहरण मला जायचं आहे, तर मी जातो, आय गो होम. पण मला जर म्हणायचं आता मला घरी गेलंच पाहिजे, काहीतरी अर्जन्सी आहे, काहीतरी तातडीचं काम आहे, तर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आय मस्ट गो. म्हणजे मस्ट लावलं की त्या ठिकाणी कंपल्शन येतं त्या क्रियामध्ये. म्हणजे मेन वर्ब जे आहे टू गो, त्याच्या पाठीमागचं कंपल्शन आपण कशाने दाखवले तर मस्ट दाखवलं. तर आपण काय वेळेला असं म्हणतो की आय कॅन फ्लाय. आपल्याला शक्य नाही वाटत, पण इंग्लिशमध्ये शक्य, आय कॅन फ्लाय, मी उडू शकतो.
पण हे मराठीमध्ये आपण असं नाही वापरत. मराठीमध्ये आपण विमानाने जातो. इंग्लिश मधला माणूस इंग्लिश बोलत असताना विमानातनं जाणे या अर्थाने तो फ्लाय हा शब्द वापरतो. इज टुमॉरो वी आर फ्लाइंग टू लंडन असं त्यालाच म्हणायचं असतं. तेव्हा तो आम्ही उद्या विमानाने उडत जाणार आहोत असं म्हणायचं असतं त्याला. पण तो प्रत्यक्षात म्हणतो काय आपल्या दृष्टीने, मी उडत उडत जाणार आहे. ते उडत म्हणजे हात हलवत नाही, तर विमानामध्ये बसून तो जाणार असतो. तर ही क्रियापदांची वैशिष्ट्ये जी असतात त्या भाषेतली ती प्रत्येक दुसऱ्या भाषेमध्ये असतीलच असं नाहीये. पण ते तो अर्थ सांगण्यासाठी त्या भाषेमध्ये काहीतरी व्यवस्था असते. तर मराठीमध्ये ही जी व्यवस्था आहे, तर मी घरी जातो. आय मस्ट गो होम, मला घरी गेलंच पाहिजे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मी घरी जाऊ शकतो. आय कॅन गो होम नाव आय कॅन गो होम. सो माय ड्युटी इज ओव्हर, माय वर्क इज फिनिश्ड, कम्प्लिटेड, नाव आय कॅन गो होम. आता मी घरी जाऊ शकतो. आता मी घरी जाऊ शकतो ही अलीकडच्या काळातलं शकणे वापरून केलेलं क्रियापद आहे, वाक्य रचना आहे. मराठीमधली जर बेसिक रचना तुम्ही बघितली तर शकणे हे क्रियापद कुठेच वापरलं जात नाही. त्या अर्थाने आपण येणे क्रियापद वापरतो चतुर्थी बरोबर. म्हणजे तो येऊ शकतो, मी वाचू शकतो वगैरे वगैरे. तर हा जो अभ्यास आहे, बेसिक अभ्यास, ज्या भाषांचा कोर्स करायचा त्या भाषेचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. आणि हा महत्वाचा भाग आपण विसरून जाऊन किंवा शब्दाला शब्द घेतो, आणखीन त्याला आपण डिक्शनरी म्हणतो. पण ह्या डिक्शनरी म्हणण्याच्या लायकीचं यातलं कुठलंच काम नाही असं दुर्दैवाने म्हणायला लागतं. आणखीन एक भाग असतो, आपले मोनोलिंग्वल डिक्शनरी जरी बघितले आपण की त्याच्या काहीच्या 25 आवृत्त्या निघालेल्या आहेत आतापर्यंत. त्या आवृत्त्या किती निघतात? मराठी भाषिक 10 कोटी असल्यामुळे खूप आवृत्त्या निघू शकतात. पण खूप आवृत्त्या निघाल्याचा अर्थ ती डिक्शनरी चांगली आहे असं होत नाही. आता उदाहरणार्थ मराठीतल्याच काही डिक्शनरी तुम्ही बघा, मी त्यांची नावं नाही सांगत, पण मी बदनामी केली असं मला म्हणायचं नाहीये. पण तुम्ही ते बघा डिक्शनरी की त्याच्यामध्ये तुम्ही गाढव शब्द घेतलात, गाढव शब्दाला त्यांनी अर्थ दिलेला आहे गर्दभ, आणि मग तुम्ही गर्दभ शब्द बघितलात ग मध्ये तर त्याच्या पुढे दिलेलं गाढव. आता गर्दभ म्हणजे गाढव आणि गाढव म्हणजे गर्दभ. एखाद्या अमराठी माणूस जर त्या डिक्शनरी घेऊन बसला तर त्याला अर्थ काय कळली यात 2 शब्दांचा तर काहीच कळणार नाही. म्हणजे तू कुठे राहतोस? माझ्या मित्राच्या समोर. आणि तुझा मित्र कुठे राहतो? माझ्या समोर. आणि तुम्ही दोघं कुठे राहता? आम्ही एकमेकांच्या समोर राहतो. आता विचारल्या 3 प्रश्न नाही, त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, पण त्या 3ही उत्तरांमधनं आपल्याला मिळालं काय? तर आपल्याला कसली माहिती मिळालेली नाही, शून्य माहिती मिळाली. त्या माहिती न देता केलेली स्टेटमेंट जी असतात त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो, कारण त्यात काही माहितीच नसते. तर अशा तऱ्हेच्या आपल्या डिक्शनरी ज्या आहेत त्या संख्येने खूप आहेत मराठीमध्ये. मी कशी म्हटलं तसं तमिळ मराठी, कन्नड मराठी, गुजराती मराठी, सिंधी मराठी, जर्मन मराठी वगैरे वगैरे डिक्शनरी आहेत. पण त्या डिक्शनरी काय लायकीच्या आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की डिक्शनरी एक माणूस कशासाठी बघतो, तर त्याला एक शब्द नको असतो, त्याला त्या शब्दापासून काहीतरी वाक्य करायचं असतं. मला एक शब्द काहीतरी हवा असतो, मला त्यातनं काहीतरी व्यक्त करायचं असतं, सांगायचं असतं. हे सांगण्यासाठी जर मला त्या डिक्शनरीचा उपयोग होत नसेल तर म्हणजे डिक्शनरी काय उपयोगाची? त्या नुसता शब्द देऊन उपयोग नसतो, तर त्या शब्दाच्या अनेक गोष्टी देण्याची गरज असते. जसं आपण बघितलं की 2 प्रकारचे डिक्शनरी असतात. म्हणजे गुजराती आपल्याला शिकायचं असेल तर मराठी गुजराती आणि गुजराती मराठी असे 2 डिक्शनरी किमान आवश्यक आहेत. आता एखाद्या गुजराती माणसाला मराठी शिकायचं असेल तर त्याला कुठल्या आवश्यक आहेत? तर त्यालाही मराठी गुजराती आणि गुजराती मराठी असे डिक्शनरी आवश्यक आहे. पण मराठी शिकणाऱ्या गुजराती माणसासाठी मराठी गुजराती डिक्शनरी आणि गुजराती शिकणाऱ्या मराठी माणसासाठी मराठी गुजराती डिक्शनरी हे 2 वेगळ्या असतात. हे दोन्ही एक नसतात. पण ते दोन्ही जर एक असतील तर त्यातलं कोणाला धड मार्ग नसणार नाही. अशा प्रकार आपल्याला जर्मनीमध्ये दिसतो. लांगेनशाईडचे जे डिक्शनरी आहेत, लांगेनशाईड आणि डुडेन हे 2 जर्मनीतल्या फार मोठ्या कंपनी आहेत, भयंकर मोठे प्रकाशक आहेत. ते अख्ख्या जगातल्या प्रचंड प्रकाशकांची यादी केली तर ते पहिल्या 2ऱ्या क्रमांकावरती असतील. इतकं मोठं काम ते गेले 100-150 वर्ष करतात, 200 वर्ष करतात, सातत्याने करतात. आणि डुडेन आणि लांगेनशाईड हे 2 फॅमिलीज आहेत.
ड्युरेन नावाचा एक मुख्याध्यापक होता बेर्लिनमध्ये. त्यांनी एक प्रकाशन संस्था काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त डिक्शनरीज काढल्या. लांगेनशाईड ही पण एक फॅमिली आहे. तर तो लांगेनशाईड जो होता पहिला, त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यांनी फक्त डिक्शनरीज तयार केल्या आणि त्यांचं वैशिष्ट्य लांगेनशाईडचं म्हणजे बायलिंग्वल डिक्शनरीज त्यांच्या खूप आहेत. आणि त्या बायलिंग्वल डिक्शनरीज ज्या आहेत ते त्यांच्या जर्मन माणसासाठी आहेत. म्हणजे लांगेनशाईडची जर्मन इंग्लिश जर्मन डिक्शनरी जी असते ती जर्मन शिकणाऱ्या इंग्लिश माणसासाठी नसते, इंग्लिश शिकणाऱ्या जर्मन माणसासाठी असते. यात काय फरक असतो तर उदाहरणार्थ मराठी हिंदी अशी डिक्शनरी जर आपण घेतली तर ती मराठी माणसासाठी जर असेल, हिंदी शिकणाऱ्या मराठी माणसासाठी, तर त्याच्यामध्ये शब्दांचं लिंग देण्याची काही गरज नाहीये. म्हणजे गाल म्हटल्यानंतर तो गाल पुल्लिंगी शब्द आहे, नदी म्हटल्यानंतर ती स्त्रीलिंगी शब्द आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण माझी ती मातृभाषा असल्यामुळे मला ते माहित आहे. त्यामुळे याची मला गरज नाही. पण जो मराठी शिकणारा हिंदी माणूस आहे, त्या डिक्शनरीचा वापर करणारा जो आहे त्याला याची गरज आहे. त्याला निश्चित गरज आहे की त्याला माझा गाल म्हणायचा आहे का माझी गाल म्हणायचं आहे का माझं गाल म्हणायचं हे त्याला कळलं पाहिजे. आणि असं नसल्यामुळे त्या डिक्शनरीचा त्यालाही उपयोग होत नाही धड, आणि मला उपयोग होत नाही, कारण मला त्या लिंगाची गरज नाहीये. आता अर्थात अलीकडे मराठी ऐकलं, आकाशवाणीचं मराठी ऐकलं, 5:32 झाली आहेत असं ऐकलं की चीड येते खरं तर. पण आपल्याला हल्ली रोज ऐकायला लागतं. आता मराठी माणसाला सुद्धा मराठी शब्दांची लिंग काय आहे ते सांगण्याची गरज वेळ आलेली आहे. मराठीच्या संदर्भामध्ये आणखीन एक गरज असते, उदाहरणार्थ की जी आतापर्यंत मराठीने कधी विचारच केलेला नाहीये. मराठी म्हणजे मराठी नावाची काही बाई नाही, मराठी नावाची कोणी कंपनी नाही. त्या मराठीचं भलं याचा अर्थ मराठी बोलणाऱ्या माणसाचं भलं, आणि मराठीचं भलं म्हणजे मराठीची संपत्ती, संपन्नता म्हणजे मराठी माणसांची संपन्नता. मराठी नावाची कोणी कंपनी नाहीये की ती संपन्न झाली, त्याचे शेअरचा भाव वाढला असं काही होत नसतं. त्या मराठी चांगलं होण्यासाठी म्हणजे मराठी भाषिकांनी चांगलं वापरण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जे कष्ट गरजेचे आहेत ते आपण करण्याची गरज आहे. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये आता म्हटलं तसं की गेल्या 100 वर्षामध्ये असा विचारही कोणी केलेला नाहीये. मराठीमध्ये च छ ज ज आणि च छ ज ज असे 8 स्वतंत्र ध्वनी आहेत. पण हे 8 ध्वनी दाखवण्यासाठी आपल्याकडे अक्षर 4च आहेत. च छ ज ज, त्याचा उच्चार च करायचा का च करायचा हा कोणी आपल्याला सांगत नाही, तो आपण आपल्याला शिकावा लागतो ऐकून ऐकून. आणि काही दुर्दैवाने जन्मभर तो शिकता येत नाही. तेव्हा आपल्या निदान डिक्शनरी ज्या आहेत, संदर्भ साहित्य जे असतं कोशांसारखं, निदान त्या कोशांमध्ये तरी च छ ज ज आणि च च हा फरक दाखवण्याची गरज आहे. एकदा राज्य मराठी विकास संस्थेच्या एका मीटिंग मध्ये हा प्रश्न आलेला होता, मीच मांडलेला होता. सरोजिनीबाई अध्यक्ष होते त्यावेळेला. आणि या मीटिंग मध्ये हा मताला टाकायचं ठरलं. मताला टाकल्यानंतर 1-40 असं तो नापास झालेला आहे. त्याची बाजूने फक्त मी होतो आणि बाकी सगळ्यांनी त्याला विरोध केला की नाही हे च आणि च वेगळे दाखवायचं नाही, तर मराठीमध्ये गोंधळ कायम ठेवायचा. आणि मग तुम्हाला मराठी जागतिक व्हावी असं वाटतच असतं. मराठी ही तिला अमुक व्हावं, पण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आवश्यक तेवढ्या त्या सुधारणा सुद्धा करू शकत असाल तर काय मग तुमचा उपयोग त्या कोशाचा आणखी तुमच्या 10 कोटी असण्याचा. ह्या 10 कोटी लोकांना जर तुम्ही अर्धवट शिकवणार असाल, अर्धवट ज्ञान देणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे तुमची संख्या मोठी आहे, ती मोठी संख्या तुम्ही खऱ्या अर्थाने मोठं व्हायचा प्रयत्न करा. जसं उदाहरण हिंदी भाषेमध्ये जे जे इतर भाषांमध्ये शब्द आलेले आहेत म्हणजे अरबी, फारसी, तुर्की वगैरे वगैरे, हे प्रत्येक नवीन उच्चारासाठी हिंदीमध्ये एक नवीन अक्षर आलेलं आहे. म्हणजे अरबीतला ग आल्यानंतर हिंदीमध्ये तो ग वेगळा दाखवण्याची सोय झालेली आहे. ते प्रत्येक नवा ध्वनी हा वेगळ्या अक्षराने दाखवायची सोय हिंदीमध्ये आहे. अशा तऱ्हेची सोय मी मराठी जर्मन डिक्शनरीमध्ये केलेली आहे. जे 8 ध्वनी, स्वर आणि 4 व्यंजन मराठीमध्ये नाहीत, की ज्याचा आवाज ध्वनी हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यासाठी नव्याने मी 12 अक्षरं तयार केली देवनागरीमध्ये आणि ती वापरलेली आहेत. अशा त्याचा प्रयत्न आपण इंग्लिश पद्धत कधी केला का? आपण नेहमी म्हणतो की मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दाखवण्यासाठी आम्ही वेगळ्या खुणा तयार केल्या. कॅट आणि बॅट यातला ॲ आणि बॉल, लॉन वगैरे वगैरे हा आणि दाखवण्यासाठी आम्ही खुणा तयार केल्या. तशा इंग्लिश मधल्या ज्या खुणा आहेत दाखवण्यासाठी
ते इंग्लिश मराठी डिक्शनरीसाठी इंग्लिश मधले उच्चार देत असताना इंग्लिशमध्ये जे वेगळे उच्चार आहेत. आता उदाहरण इंग्लिश मधला थ हा वेगळा आहे, तो थिअरी नाहीये, तर थिअरी आहे. हा उच्चार वेगळा दाखवण्यासाठी आपण एक तरी वेगळं अक्षर इंग्लिशमध्ये देवनागरीमध्ये आणलेलं आहे का मराठीच्या संदर्भामध्ये? ते एकही नाही. तेव्हा आपण आपल्यातल्या काय उणीवा आहेत हे आपल्याला केव्हा कळते, जर तुम्ही तुमच्या भाषेचा अभ्यास प्रामाणिकपणाने आणि इतर एखाद्या एक दोन भाषांच्या संदर्भामध्ये जर केलं तर तुम्ही तौलनिक अभ्यास केला तरच तुम्हाला कळणार आहे. नुसती एक भाषा बघून तुम्हाला कळणार नाही. म्हणून तौलनिक अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. व्याकरण सुद्धा तौलनिक व्याकरण आपल्याला लिहिण्याची गरज आहे. पण ही दुर्दैवाने आपल्याकडे कोणाला जाणवतच नाही. मी जेव्हा तौलनिक व्याकरणाचा विचार काही प्रकाशकांकडे मांडला तेव्हा मला एकाही प्रकाशकाने असं म्हटलं नाही की बा ठीक आहे तुम्ही लिहा, आम्ही प्रकाशित करू. तर प्रत्येकाचं म्हणण्याची काही गरजच नाहीये. मराठीमध्ये आहे ते भरपूर आहे. तर तुमच्याकडे जे काही अर्धवट आहे तेच तुम्हाला भरपूर वाटत असेल तर तुमची प्रगती काय होणार? कारण तुम्हाला पुढे काही दिसतच नाहीये, गरजच वाटत नाहीये. तर ह्या दृष्टीने मला असं वाटतं शब्दकोशांच्या संदर्भामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. ते मी एकट्यानेच बोलणं, आणखी विशेषतः समोर कोणी नसताना, समोर कोणी दिसत नसताना, म्हणजे तसा पहिलाच प्रसंग आहे म्हटलं तरी चालेल. तुम्ही असं आहे का एकट्या बसून यंत्र समोर बसून बोलतोय, पण मला असं वाटतं तुम्ही कोणी कोणी ऐकणारे आहात. तुम्हाला कसा वाटला विषय आपण नंतर बोलू. तुमचे काही प्रश्न असतीलच आणि असावेत अशी माझी इच्छा आहे. तर तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. आणि याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे मराठीमध्ये असलेल्या द्विभाषिक कोशांबद्दल मी थोडक्यात उल्लेख केला. इंग्लिश मराठी शब्दकोशांचा विचार केला आपण थोडासा, आणि मराठीच्या संदर्भामध्ये आपण काय अभ्यास करण्याची गरज आहे याचाही आपण विचार केला थोडासा. या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असणारे जसे काय आपल्याकडे ग्रंथ साहित्य आहे आणि आपल्याकडे म्हणत असताना मला केवळ मराठीच म्हणायचं नाहीये, हिंदी, गुजराती, कन्नड या भाषांचा सुद्धा विचार आपण सहजपणे करू शकतो, मी करू शकतो. त्या जर विचार आपण करू शकलो त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा कधीतरी बोलून चर्चा करता आली आणि यातनं पुढे मराठीच्यासाठी काही आपल्याला जर करता आलं तर आपण निश्चित करूया. धन्यवाद. तुमच्या काही शब्द जरूर विचार. मी एक विचारते प्रश्न. हो, हॅलो, आपण चर्चा करूया. हो, प्रश्न विचारू का? विचारा. सर, मी इंग्लिश भाषा शिकवत होते, म्हणजे आता रिटायर्ड झाली आहे, 13 वर्ष झाली. त्याच्या आधी म्हणजे 1998 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रायमरी पासून इंग्रजी इंट्रोड्यूस करायचा विचार केला. मग त्या कमिटीमध्ये मी होते. तेव्हा त्यांनी काय विचार केला की प्रत्येक शब्दाचा प्रोनाउन्सिएशन जे आहे ते मराठीमध्ये तिथे लिहायचं. आणि मग तसं करत असताना आता तुम्हाला तर खूप अनुभव आहे, तुम्ही खूपच त्यात म्हणजे जाणकार आहात. तर ते हाऊस किंवा लाऊड हे जे शब्द आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे ते मराठीमध्ये ते हा ऊस असेच लिहितात. माझं म्हणणं काय होतं, जेव्हा हाऊस आपण म्हणतो, हे हाऊस करायला लागलं की काय झालं, प्रायमरी टीचर्स जे होते तेही त्या ह्याच्याप्रमाणेच प्रोनाउन्सिएशन ते करू लागले. पेनला पेन कधीच मी काय म्हणायची की न ला रिस्व करा म्हणजे ते टीचर्स पेन म्हणतील. बरोबर. पण हे कधीच म्हणजे ऍग्री केलं गेलं नाही. स्टँडर्डायझेशन करण्याची गरज आहे. एक्झॅक्टली सर. पण म्हणजे तेव्हा कसं होईल तेव्हा म्हणजे बरीच भाषेमधले उच्चार देवनागरीमध्ये लिहिणं शक्य आहे. त्याच्यासाठी जी विस्तारित देवनागरी आहे ती मी जर्मन संदर्भामध्ये केलेली आहे आणि ती आपण वापरली पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे अग्री आहे ना की शुड बी डन? येस, इट मस्ट बी. पण म्हणजे तेव्हा मला अगदी झिडकारून लावलं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी पण प्रयत्न केला. बालभारतीमध्ये मी जात होते, तिथे बालभारतीमध्ये काम करत होते. म्हणजे
टीचर होते बेसिकली, तिथलं काम करायला जायचे. तुमचं पण नाव ते काय? विजयलक्ष्मी रेवणकर. बर, हा, चांगलंय. तुम्ही काम हॅलो, चांगलं आहे, तुम्ही हे काम करा देवनागरी. हा, पण म्हणजे आता मी सोडलं ते, कारण का म्हणजे अजिबातच ऐकलं जात नाही. मी त्यांना म्हणायची की फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण मुलांना आपला देश याच्या प्रती जर आपल्याला मुलांना तयार करायचंय काहीतरी करण्यासाठी किंवा त्यांना शिकवण्या देशाबद्दल, तर पहिलं त्यांना आपण हे शिकवूया की देशाप्रती काय करायचं आहे ते, म्हणजे देश हा शब्द न काढता सुद्धा आपल्याला ते करता येतं. कारण का तुम्ही घर परिसर असे जर पसरत गेलात, म्हणजे होरायझन जर असं वाढवलं, तर शेवटी आपण देशापर्यंत येतो. मग आपले टेक्स्टबुक पण आपण तसेच करूया असं म्हणजे सांगून सांगून थकले मी, शेवटपर्यंत काही झालं नाही. आणि आता त्याचा नाद सोडला. तुमच्यासारख्यांनी सांगितलं तर काहीतरी निदान होईल असं मला वाटतंय. करा करा, काही कामं करता येत त्याच्यात मध्ये आपल्याला मदत करता येईल एकमेकांना. हो हो, खरंच. थँक्यू सर. बघा तुम्ही कुठे म्हणजे तसं प्रयत्न भेटू आणि बोलू, काम करू. हा सर, नक्की. त्याच्यावरती म्हणजे थोडं तरी गव्हर्नमेंट किंवा पुस्तक मंडळ जे आहे, पाठ्यपुस्तक मंडळ, ते थोडा तरी विचार करतील तुमच्यासारख्यांनी सांगितलं. मला तर त्यांनी 12-13 वर्षात दाद दिली नाही. करूया. हो सर, थँक्यू. धन्यवाद. आणखीन एक दुसरा प्रश्न विचारायचा होता. मला कन्नड पण कळतं, म्हणजे हा, मी शिकले कन्नड मधूनच. चांगलं आहे. आणि त्यांची मातृभाषा पण कोकणी आहे, तर त्या आमच्या आपल्या मित्रमंडळामधल्या त्या अर्थाने बहुभाषिक आहेत. छान छान. मराठी, इंग्लिश, कोकणी, कन्नड, हिंदी. भेटाच मला. नक्की नक्की फोन करते मी तुम्हाला. करणार, इतके दिवस करणारच होते, ते राहिलंय. आणखीन एक विचारायचं होतं की आपण मराठीमध्ये हे निर्जीव वस्तू सच ॲज म्हणजे व्हेकल्स किंवा पेन, पुस्तक वगैरे, मराठीमध्ये आपण हा पेन म्हणतो, कन्नडमध्ये नाही, इदू, त्याला ट्रकला इदू, अदू वगैरे. पण असं का आहे मराठीमध्ये की या निर्जीव वस्तूंना लिंग दिलेला आहे? त्याचं कारण असं आहे, एक मोठा गट असा आहे भाषांचा, त्याच्यामध्ये भारतातल्या, पश्चिम भारतातल्या, उत्तर भारतातल्या सगळ्या भाषा येतात आणि युरोपातल्याही सगळ्या भाषा येतात जवळजवळ, की त्या भाषांमध्ये पहिल्यापासून त्या शब्दांना लिंग दिलेली आहे. आणि कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळमध्ये जशी रचना आहे किंवा इंग्लिशमध्ये की पुरुष आहे पुल्लिंगी, स्त्रिया स्त्रीलिंगी आणि बाकी सगळे नपुंसकलिंगी, अशी रचना या भाषांमध्ये नाहीये, पहिल्यापासूनच नाही. अच्छा, इनॅनिमेट म्हणजे नपुंसकलिंगी नाही. हा, करेक्ट. थँक्यू सर. नमस्कार सर, मला एक विचारायचं आहे. बोला बोला. मला असं एक विचारायचंय की एखाद्या भाषेचा एक विशिष्ट कल किंवा अशी ठेवण असते का? उदाहरणार्थ, शायरी ही उर्दू मध्ये जास्त फुलली तर असं असतं का की एखाद्या भाषेतले शब्द किंवा त्याची ठेवण ही एखाद्या विशिष्ट आर्ट फॉर्मला जास्त चांगली सूट होते, असं काही असतं का? असं काही नसतं की काव्य करायचं तर ते उर्दूतच करायचं आणि मग उर्दूला त्यांनी कायम पाठिंबा दिल्यामुळे जास्तीत जास्त शायरी उर्दूतल्या असतात आणि मग हिंदीवाल्याला बाजूलाच ठेवायचं असं जर केलं तर मग ते उर्दूला प्रतिष्ठा येते. तेव्हा हे सगळं राजकारणाचा भाग असतो, भाषाकारण म्हणू आपण त्याला. सर, मला एक विचारायचंय. बोला. हा, की मी पण थोडस भाषांतराचं काम करते, इंग्लिश टू मराठी, आणि खूप वेळेला असं जाणवतं की मराठीमध्ये थोडस क्रियापद दारिद्र्य असं आहे. मगाशी मी म्हटलं तसं मी त्याला दारिद्र्य नाही म्हणणार. बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं की आपण पण कमी अमुक गोष्टीत नुसता
दोष काढण्यापेक्षा त्याच्यासाठी वेगळं आपल्याला काय करता येईल. म्हणजे आता पहा की काही लेखांमध्ये वगैरे हे असे नवीन शब्द मराठीमध्ये नवीन क्रियापद ते पटकन वापरून जातात. उदाहरणार्थ परवा एक मी लोकसत्ताच्या ह्याच्यात वाचलं, रुढावलेला किंवा गुगलने. आता मी गुगलवर सर्च केला वगैरे एवढं नाही, तर गुगलने, गुगल कर, अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. हरकत नाही वापरायला. घ्यायचे का? आवडलं तर लोक वापरतील आणि तो रुळेल, आणि नाही आवडले तर लोक नाही वापरणार. हा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, छान पद आहे असं होऊ शकेल तर तुम्ही वापरा. तर हे आपण, आपली जबाबदारी काय, शब्दकोश वाले करतील न करतील, तर स्पेसिफिक जे मराठी लिहितात तुम्ही मराठी जबाबदारी आहे की नाही, की नवीन आपण अशा पद्धतीचे जर केले तर ते ऑकवर्ड वाटतील का? नाही वाटणार, लोक ठरवतील. तुम्ही एखादं काहीतरी फॅशन करता आणि खूप कौतुक होतं, मग तुम्ही ती 10 वेळा करता. फॅशन तुम्ही करता, आणखी सगळेजण त्याच्यावरती टीका करतात, तुम्ही पुन्हा तसं. अशा प्रकारचे बरेच वेळेला नवीन ह्याच्यामध्ये काही लेखक वापरतात आणि ते थोडेसे पहिल्यांदा विचित्र वाटतं, पण असं वाटतं की मग हे पटापट घेऊन आपली भाषा समृद्ध का नाही करायची. हे सगळी उसनवारी करून तुमची भाषा समृद्ध होत नसते. भाषा समृद्ध नाही सर, काय आहे की शेवटी आपल्याला थोडस ना असं होतं. आता इंग्लिशचा विचार केला तर मूळ इंग्लिश शब्द इंग्लिश भाषेत किती आहेत? फार कमी आहेत. पण इंग्रजांची जिथं जिथं जगभरात सत्ता होती तिथं तिथल्या संस्कृतीतले सगळे शब्द त्यांनी घेतले. त्याचा फार त्यांनी किस पाडला नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता फ्रेंच मधनं किती शब्द घेतलेत, स्पेलिंग सकट घेतले. आता कुठेही त्यांनी के काढून टाकला नाही, नो मधला, नी मधला, कितीतरी. मग काय म्हणायचं, त्या अतिशय शुद्ध नाही का भाषा? एक मिनिट, इंग्लिश भाषिक 4-5 शतक जगभर फिरले. तुमच्या पाठीमागे काय आहे? मराठी भाषिकांच्या पाठीमागे काय बॅकग्राऊंड आहे तुमची? त्यांनी मला काय म्हणायचंय की मग त्यांनी किती पर्सेंट खर्च काढा? 1% सुद्धा नाही ती उसनवारी. आणि तुमची उसनवारी आता 50% नव्हे. आता एकनाथांनी त्यावेळेला पहा ना, कितीतरी फारसी शब्द वगैरे ते रूढ करून घेतले असं माझ्या वाचनात आलं. आणि ते हिंदीमध्ये अनेक शब्द आपल्या मराठीत आलेच की आपल्याला ते कळत पण नाही. नाही, तसं नाहीये. त्यांनी रूढ नाही केली, त्यांनी रूढ असलेले वापरले. हो, पण ते त्याचं शुद्धीकरण केलं आणि रूढ असलेले वापरले. फरक आहे की नाही? इट्स नॉट द सेम. तयार केले नाही, त्यांनी तयार केले असं मी म्हणत नाही, पण मराठी भाषा समृद्ध, त्याला काहीतरी मराठीमध्ये रूढ स्वीकृती केली, करून घेतली गेली. मराठी भाषा समृद्ध केली असं म्हणलं जातं. असं का म्हणलं जातं? मग मराठीमध्ये वापरत असलेले शब्द त्यांनी वापरलेले नाही. उर्दू, फारसी हे जे त्या वेळेला आपल्याकडे ज्या सत्ता होत्या त्यांचे शब्द इतके नकळत आपल्याकडे आलेले आहेत, तर ते जसे आहेत तसे इंग्रजी शब्द पण असणार. आणि मुख्य म्हणजे ते इंग्रजी आहेत का मूळ नव्हे, ते पण इतर अनेक भाषातलेच इंग्रजांनी घेतलेले आहेत. त्यामुळे आपण किती सवळेपणा बाळगायचा? ते तुम्ही वापरा ना इंग्लिश मध्ये शब्द भरपूर, लोकांना आवडले तर तसं बोलतील. नाही, मला काय म्हणायचं, मग त्याचं एक कुठेतरी नोंद किंवा असं काही कसं होत नाही, किंवा आपण वापरावं का नाही वापरावं? आज माझ्या दृष्टीने दुर्दैवाने लोक वापरतात. अरे तो नाही वापरतात, बरोबर आहे. तो लाल, तो रेड बॉल बघ. नाही, जे आहेत त्याला जे आता लाल शब्द जर आहे आपल्याकडे तो गरजच नाही रेड म्हणायची. हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यांना आपल्या मुलाला इंग्लिश यावं असं वाटत असतं, म्हणून त्या रेड तो भाग पुन्हा वेगळाच आहे
की ज्यांना मराठीचं प्रेमच नाहीये त्यांच्याविषयी आपण नाही बोलत. आपण तळमळ आपल्याला ज्यांना मराठीचे आहे त्यांच्याविषयी आपण बोलू ना. म्हणजे आपल्याला काय करतायत असं माझं म्हणणं, बाकी काही नाही. मी सांगितलं तुम्हाला काय चांगला शब्द वाटला तर तुम्ही वापरा. हा ठीक, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचंय का? सर, माझा प्रश्न मला एक असं विचारायचंय, म्हणजे शब्दकोशाच्या संदर्भात नाहीये, पण आपण जेव्हा 2-3 भाषा आपल्याला येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2 वर्ष बडोद्याला शिकलीये, तर मला गुजराती यायला लागलं होतं, काम चलाऊ तर नक्कीच. त्यानंतर लग्न झाल्यानंतर सासरची मंडळी कर्नाटकात राहणारी असल्यामुळे बरीच जण कन्नडा बोलतात, तर मी पण कामचलाऊ शिकले. पण आता असं लक्षात यायला लागलं की कुणी गुजराती भेटलं आणि मी जर गुजराती बोलायला लागले तर गुजराती बोलताना कन्नड शब्द येतात, म्हणजे ताजी शिकलेली भाषा त्या दुसऱ्या भाषेवर अतिक्रमण असं म्हणजे हे असं परिणाम करते. याला सरावच लागेल का? अतिक्रमण म्हणजे जाणून बुजून केलेलं असतं. हो हो, आणि परिणाम करते. हो, याच्यासाठी तुम्ही हे करायला पाहिजे, शिस्त लावायला पाहिजे आपल्याला, आणि त्याप्रमाणे सराव करायला पाहिजे. आणि सर म्हणजे काही गोष्टी आपण शिकाव्याच लागतात ना. हो हो, फिजिकली असतात तरी सुद्धा. उदाहरण पाया देणं बरेच शिकतो आपण एनसीसी मध्ये. त्यावर म्हटल्यानंतर डावीकडून वळायचं का उजवीकडून वळायचं आपल्याला काही जात नाही, पण पिछे मूळ म्हटल्यानंतर साधारणतः ते डावीकडून असतं. हा भारतातला नियम आहे. जर्मनीमध्ये असा नियम नाही. जर्मनीमध्ये प्रत्येक वेळेला सांगायला लागतं ना, लिंक्स हेरूम किंवा रेस्ट हेरूम, पण डावीकडून मागे वळा किंवा उजवीकडून मागे वळा, ऑर्डर्स वेगळ्या असतात. त्या जर्मन माणसाला शिकावं लागत नाही, त्याला प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. पण भारतीय माणसाला मग ते शिकावं लागतं. पिछे मूळ म्हणजे कुठल्या बाजूने, इन्स्ट्रक्शन मध्ये नसतं ते. बरोबर, इन्स्ट्रक्शन मधली ती त्रुटी आहे थोडीशी म्हणायची. त्रुटी म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की मला भारतीय माणसाला त्याची गरज वाटत नाही. माणसाला असं वाटतं ऑलरेडी 100% क्लिअर असली पाहिजे, मागे वळ असं चालणार नाही, कारण तो दोन्ही बाजू घेऊ शकतो. बरोबर. ते भाषिकांचे स्वभाव कळतात की त्या भाषांमध्ये भेद काय आहे, त्या भाषांमध्ये शब्द निर्मिती कशी झालेली आहे. उदाहरण इंग्लिश मधले शब्द जर तुम्ही घेतलेत की ज्या गोष्टी इंग्लंडला माहित नव्हत्या, उदाहरण साऊथ अमेरिकेतले अनेक फळं, या फळांसाठी जर्मन लोकांनी काय शब्द वापरले, इंग्लिश लोकांनी काय शब्द वापरले, फ्रेंच लोकांनी काय शब्द वापरले, मराठी लोकांनी काय शब्द वापरले, ते आपल्याला त्या भाषा काय विचार करतात, कसा विचार करतात हे कळू शकतं. उदाहरण फ्रेंचांनी बाहेरचे शब्द कुठले घेतले नाहीत, त्यांनी आपल्या शब्दांना नवीन अर्थ दिलेला आहे. म्हणजे बटाटा फ्रान्समध्ये नव्हता, युरोपात नव्हता, तर अमेरिकेत आला. मग बटाटा आल्यानंतर त्याला इंग्लिश माणसाने त्याला पोटॅटो हा शब्द वापरला, पण त्या अमेरिकेतल्या भाषेमध्ये त्याला पटाटा म्हणत असत. त्या पोटॅटोवरनं मराठीमध्ये आपण बटाटा वापरला, गुजरातीमध्ये बटाका वापरला, पण फ्रेंचांनी मात्र तसं नाही केलं. फ्रेंचांनी त्याला असं म्हटलं की जमिनीखाली येणारं सफरचंद. बरोबर बरोबर. बोला श्यामला ताई. आता फेसबुकवर आपण जी मराठीत हे टाकलेले असतात पोस्ट, त्याचं ट्रान्सलेशन येतं काही वेळेला, आणि ते इतकं विचित्र असतं, कारण मी ते मध्ये माझं काहीतरी सेटिंग बदललं आणि मला फक्त इंग्लिश मध्येच येत होते सगळी, आणि शोभनाताईंचं मी वाचत असेल तर ते सगळं ट्रान्सलेशन इतकं विचित्र असायचं की त्याच्यात खरा अर्थ कळतच नव्हता. म्हणजे काही शब्दाला शब्द लावलेला असतो.
मशीन ट्रान्सलेशन म्हणतात. त्यामुळे ते कधीच चांगलं होत नाही. तरी गुगल ट्रान्सलेटर जो आलेला आहे तो बरा आहे. आणि त्यामध्ये लोक अधिक वापरतात. त्या भाषांचे ट्रान्सलेशन बरे असतात कारण तिथं तो सरावाचा भाग येतो. खूप काम केलं जातं त्याच्यावरती. इंग्लिश ट्रान्सलेशन बरं असतं, जर्मनचं बरं असतं, हिंदी बरं असतं, पण मराठी वाईट असतं. तर एक विचारायचंय की आता असा एक ट्रेंड म्हणजे असा एक विचार नवीन हे झालाय की एकच विश्वभाषा तयार करायची. कठीण आहे. कल्पना काही होत नाही, पण असं काही शक्य म्हणजे असं विचारात आहेत लोक. तुम्ही आता विचार यापूर्वी दाखवले बोलून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे निदान स्क्रिप्ट तरी असेल. त्या काळामध्ये म्हणजे लेटेस्ट म्हणजे मागच्या शतकातली इस्पेरांतो भाषेच्या वाढ व्हावी आणि लोकांनी ती शिकावी, वापरावी म्हणून युनेस्को दरवर्षी कोट्यावधी डॉलर त्याच्यावरती खर्च करतो. पण ती अजून मोठे लोक नावाने सुद्धा माहिती झाली. आणि अजून एक मला असं विचारायचं होतं आणखीन एक की आपण जेव्हा भाषा साधारण आपल्यासारखे लोक विचार करतात तो नेहमी स्टँडर्ड लँग्वेज, स्टँडर्ड जो भाग असतो भाषेचा त्याचा जरा जास्त विचार करतो. प्रमाण भाषा अनेक कलोक्वियल जे आहेत प्रादेशिक ज्या त्यातनं शब्द घेऊन आपली भाषेच्या स्टँडर्ड लँग्वेज समृद्ध करता येईल का? तुम्ही सोनं घ्यायला जाता त्या चोख सोनं घेता ना. पण हे आपण म्हणू बरोबर आहे. पाण्याच्या दुकानात जातात त्या तुम्हाला 1 किलो साखर म्हटलं 1000 ग्रॅम लागते ना, का 900 ग्रॅम चालते. त्या विषय करायचा असतो तो स्टँडर्ड गोष्टीचाच करायचा असतो, स्टँडर्ड भाषेचाच करायचा असतो, नॉन स्टँडर्ड भाषेचा म्हणजे डायलेक्टचा नाही. पण पुन्हा ते लोक असं म्हणणार की हे तुम्हीच ठरवली स्टँडर्ड आणि हे फक्त सोयीसाठी. आपणच ठरवणार ना ते का आपण म्हणजे फक्त तुम्ही शहरी लोकांनी म्हणा किंवा असं अशा स्वरूपाचं काही लोकांचं म्हणणं असतं. ज्यांच्यात हिंमत असते ते ठरवतात. इंग्लिश स्टँडर्ड इंग्लिश कोणी ठरवली, जे राज्य करत होते त्यांनी ठरवली. जो झाडू मारत होता त्याची भाषा स्टँडर्ड जगातलं एकतरी उदाहरण. तिकडे पण आहे कोलोक्वियल सगळ्याच भाषात असते सगळेच कळेल असं. तुम्ही आम्हाला जगातलं एकतरी उदाहरण सांगा की जिथे झाडू वाल्याची भाषा स्टँडर्ड झाली. स्टँडर्ड हे बरोबर आहे कम्युनिकेशन साठी जास्त चांगलं, पण आपण जेव्हा भाषा समृद्धीचा विचार आता करायला लागलो तेव्हा असं वाटतं की मग ही समृद्धी नाही करायची का? तुम्ही व्यापार करत असाल तर तुम्हाला स्टँडर्ड पाहिजेत ना. तुम्ही 1 क्विंटल माल इथनं पाठवला तर 1 क्विंटल म्हणजे त्यांच्या दृष्टीने 1 क्विंटलच असला पाहिजे ना. तुम्ही असं म्हणून आमच्याकडचा क्विंटल 100 किलोचा असतो. आणि आमच्या देशात आपल्याकडे प्रत्यक्ष असं दिसतं ना की तुम्ही एखाद्या लहानशा दुकानामध्ये साखर घ्यायला गेलात तर ती 1 किलो साखर म्हणजे 900 ग्रॅम येते. ही जर एखाद्या लहान मुलगा आणायला गेला आणि तो जर आपल्या वहीवरती नोंद करून घेणार असेल तर ती 700 ग्रॅमच असते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपलं पार्किन्सन्स हा जो शब्द आहे त्याचं कंपवात असं भाषांतर सर्रास लोक करतात. खरं कंपवात हा आयुर्वेदातला शब्द आहे आणि पार्किन्सन्सच्या ह्याच्यामध्ये कंप नसणारे लोक सुद्धा पार्किन्सन मध्ये येतात आणि त्यामुळे हे दोन्ही त्यांची एकूण पद्धतीच वेगळी आहे आयुर्वेदाची आणि आपल्या ॲलोपॅथीची. तर हे कंपवात असं भाषांतर करणं बरोबर आहे का? पार्किन्सन्स असंच म्हटलं तर काय हरकत आहे? तो प्रॉपर नाव आहे का ते? माझी काही हरकत नाही, पण रोग आयुर्वेदाला माहिती होता आणि आयुर्वेदाने त्याचं कंपवात असं वर्णन केलेलं आहे. आता 500 वर्षापूर्वीची किंवा 700 वर्षापूर्वीच्या आयुर्वेदातलं नाव जे आहे त्यांच्या निरीक्षणात काही गोष्टी आल्या नसतील, त्या आता नव्याने आल्या असतील. त्याचा अर्थ रोग पूर्णपणे बदलला असं होत नाही. ते त्याला कंपवात इक्विव्हॅलंटच मानेल. म्हणजे कंपवात वापरायला हरकत नाही असं वाटतंय का सर तुम्हाला? निश्चितच वापरावं. त्यातली 70-80% लक्षणं ही आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. मग तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये नवीन काही ते सापडलं की त्याचं नाव बदलणार का? नाही बदलणार. खूप गहन विषय
लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्याचं मुख्य सर्वसामान्यपणे काय दिसतं तर कंप असतो, म्हणून त्याला त्यांनी कंपवात असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या विचारसरणीचा बेस असतो तो म्हणजे वात पित्त कफ. तर हा वाताचा एक प्रकार असं त्यांनी घेतलेला आहे त्याच्या पद्धतीने. पण इंग्रजीमध्ये तो लक्षणांच्या समूहाला म्हणजे पार्किन्सन्स डिसीज असा लक्षणांचा समूहाला दिलंय त्यांनी नाव. पार्किन्सननी तो शब्द का वापरला म्हणजे पार्किन्सन हा शब्द वापरला गेला तो त्या मनाने अलीकडच्या काळातला आणि आयुर्वेदातला शब्द हा 700 वर्षाचा जुना आहे. बरोबर. अजून कुणाला? चर्चा खूप छान रंगली आहे खरं तर. विचार भाषेच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न विचार. कुणाला अजून विचारायचंय काही? ठीक आहे, पुढच्या चर्चेसाठी आपण काही प्रश्न ठेवून देऊ. चालेल. शोभनाताई विचारायचं नसलं तर थांबूया. हो. अजून कुणाला काही म्हणायचंय का? कुणाला काही बोलायचं नाहीये ना? नाही, मी आशा बोलते. मी सरांशी फोन करूनच बोलेन. हो चालेल. मला खूप गोष्टी विचारायच्या, डिक्शनरी बद्दल सुद्धा विचारायचंय. तर मला वाटतं ते आपण दोघांनी बोललेलं बरं, कारण सगळ्यांना तसं ते बोर होईल म्हणून. नक्की. चालेल. मलाही वाटलं कधी काही शंका आली तर मला फोन करायला हरकत नाही. हो, कोणीही करू शकणार आपण. करेक्ट. खरं तर आम्हाला आमची प्रूफ तपासताना आम्हाला अनेक शंका येतात शुद्ध लेखनाच्या संबंधातल्या. तर मी आता तुम्हाला विचारणार होते की आम्ही तुम्हाला विचारलं तर चालेल का? कधी अशी शंका येईल त्याला की हा शब्द बरोबर का हा शब्द, असे थोडे गोंधळ होतात. जरूर विचार. ऑथेंटिक असं म्हणजे कुठं बघायचं असं होतं बऱ्याच वेळेला. आणि सोपा मार्ग मला फोन कर. तेच म्हणजे खूपच एक जवळचं साधन उपलब्ध असून आमच्या लक्षात आलं नाही आतापर्यंत असं वाटलं. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत केव्हाही कर. हो, खूप छान. म्हणजे आम्हाला एक खूप आमच्याच गटातल्या आपल्याच परिवारातली एक व्यक्ती असून आमच्या इतके दिवस लक्षात नाही आलं ते. हो ना, कधीच आलं नाही. हो. सर आणि सरांचा खरं तर अनेक ग्रेटनेस मला गेल्या 2 आठवड्यात लक्षात आलं. सर वेळेचे खूप पक्के आहेत आणि सगळ्या मेसेजेसना म्हणजे आपल्यासारख्यांच्या मेसेजेसना सर लगेच रिस्पॉन्ड करतात. ते केलं पाहिजे. आणि मानपत्राची लांबी वाढत होती म्हणून अनेक गोष्टी घेतल्या नाहीयेत, पण साहित्य अकादमी सारखा मोठा पुरस्कार सरांना हिंदीतल्या लेखनासाठी मिळालाय. म्हणजे सर आज तुमचं भाषेवरचं प्रभुत्व ही सूक्ष्म दृष्टी आणि एक किती सूक्ष्मपणे एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे हे आम्हाला आज उदाहरण म्हणून खरंच बघायला मिळालं. याबद्दल आम्ही सगळे प्रेक्षक तुमचे शतशः ऋणी आहोत. हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. नक्की सर. आणि दुसरा म्हणजे महत्वाचा म्हणजे शब्दकोशाचं हे कळलं, म्हणजे मर्यादा पण कळल्या आणि थोडी आता तुमच्याकडून जी ताकद कळली शब्दकोशाची की वाटणं या मराठी शब्दासाठी किंवा लावणं या मराठी शब्दासाठी प्रतिशब्द अगदी मर्यादित दिलेले असतात शब्दकोशामध्ये. ते आता आम्हाला नक्की आम्ही त्या दृष्टीने शब्दकोश बघू रिफर करताना. ही एक दृष्टी आज सर तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दलही मनपूर्वक आभार. मित्र हो, गेला जवळजवळ 1 ते सव्वा तास आपण अविनाश बिनीवाले सरांकडून शब्दकोश निर्मिती आणि भाषांच्या बाबतीतला अत्यंत सूक्ष्मपणे केलेला अभ्यास याचा परिचय करून घेतला. गेल्या 1 तासाभरात सरांच्या मनोगत सांगत असताना पार्किन्सन्सने कुठेही त्रास दिला नाही किंवा आड आला नाही. सर, आम्हाला तुमचं संपूर्ण मनोगत स्पष्टपणे कळलं. धन्यवाद. स्पष्टपणे कळलं. आज
या म्हणजे एकूणच सर सगळ्या तुमचं व्यक्तिमत्व सर असं आहे की ते एखाद्या मानपत्रामध्ये 50 मिनिटांच्या मध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये बांधता येणंच अशक्य आहे. कारण तुमच्या अभ्यासाचा कॅनव्हासच इतका मोठा आहे की ते क्षितिज खरंच आम्हाला पेलणं खूप अवघड आहे. आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न होता, पण तुम्ही आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आज आम्हाला वेळ दिलात आणि अतिशय उत्तम मनोगत व्यक्त केलं, आम्हाला एक दृष्टी दिलीत, याबद्दल सर आम्ही पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे सर्वजण आपले मनपूर्वक आभार मानतो. याच बरोबरीने सर या झूम मीटिंगची सुद्धा निर्मिती करताना किंवा आम्ही मानपत्राची निर्मिती केली त्यावेळेला शुद्ध लेखन आणि काही गोष्टी बारकाईने बघणारी आमची एक मैत्रीण दीपा होनप हिचा नक्की उल्लेख केला पाहिजे. जरी आम्हाला शोभनाताई, श्यामलाताई आणि मला वाटलं की मानपत्राचं लेखन करावं, तरी सुद्धा त्याचं बारकाईने व्याकरण तपासणं हे काम दीपा होनपनी केलं. याबद्दल दीपा होनपचे मनपूर्वक आभार. अत्यंत थोड्या वेळेत संतोष तोरमलने त्याची निर्मिती, टायपिंग आणि इतर बाबी केल्या, त्याचे आभार. सर आपल्याला कल्पनाच आहे की ही गेल्या 2 वर्षातली ही झूम मीटिंग याचं बोलविता धनी किंवा याचा होस्ट डॉक्टर अतुल ठाकूर आहेत. ते स्वतः संशोधक आहेत उत्तम, त्यांनी तुम्हाला तो प्रश्न विचारला होता. ते खंबीरपणे या मीटिंगचं तांत्रिक बाजू सांभाळतात, त्यांना मनपूर्वक धन्यवाद. गिरीश कुलकर्णी यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणेच शोभनाताई, श्यामलाताई या आमच्या मंडळाच्या अध्वर्यू आम्हाला प्रेरणा देण्याचं काम करतात, त्यांचे मनपूर्वक आभार. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या विजयाताई रेवणकर, विजयलक्ष्मी रेवणकर, स्नेहलताताई जोशी, डॉक्टर अतुल ठाकूर आणि आपण सर्वजण या सर्वांचे आभार मानते. आणि शेवटी सर्वात मनीषाताई लिमये. खर तर सर मनीषाताई लिमये आणि आपली कौटुंबिक ओळख, कौटुंबिक स्नेह म्हणून शोभनाताई आणि मी मनीषाताईंच्या सतत संपर्कात होतो आणि मनीषाताईंना आम्ही विनंतीही करत होतो की काही कौटुंबिक बाबी पण उलगडून सांगितल्यात तरी चालतील, पण मनीषाताईंनी आज तुमची ओळख करून द्यायचं पण केलं आणि फोनवरच्या सहज बोलण्यामध्ये त्यांनी एक सांगितलेला किस्सा सांगायचा मोह होतोय. श्यामलाताई सांगू? सांग. हा, मनीषाताई तुमच्या परवानगीने सांगते. मनीषाताईंचं लग्न झालं त्यावेळेला नजर चुकीने फोटोग्राफरला सांगायचं राहून गेलं आणि लग्नासारख्या आयुष्यातल्या मोठ्या सोहळ्याचं फोटोच काढले गेले नाहीत. तर हे जेव्हा बिनीवाले सर म्हणजे लिमये सरांचे जवळचे मित्र यांना कळलं, तेव्हा बिनीवाले सरांनी लिमये दाम्पत्याला शनिवार वाड्यावर नेलं आणि शनिवार वाड्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे शनिवार वाड्याच्या आतमधल्या त्या सगळ्या ह्याच्यात त्यांचे मनसोक्त फोटोग्राफ्स काढले आणि त्यांना दिले. हे जे जेस्चर सर तुम्ही त्यांच्या बाबतीत केलं, एका मित्रासाठी केलेले, त्यांचे हरवलेले क्षण त्यांना पुन्हा मिळवून दिले, ही गोष्ट खूप आम्हाला भावली. तर त्याचा मी आता ह्या सर्वांसाठी उल्लेख केला. पुन्हा एकदा सर आपल्या सर्व गोष्टींचा, बाबींचा म्हणजे आपल्या पार्किन्सन्स नावाच्या दोस्ताचा, आपल्या वयाचा, सगळ्याचा विचार करून सुद्धा तुम्ही आज जे काही आम्हाला सांगितलं ते इतकं मोठं आहे, त्याबद्दल आम्ही पुनश्च एक बार आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आमच्या मानपत्राचा तुम्ही स्वीकार केलात याबद्दल धन्यवाद देतो. पोस्टाने हे मानपत्र लवकरच आपल्याला मिळेल, मानपत्राची हार्ड कॉपी लवकरच आपल्याला मिळेल. धन्यवाद आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. थांबूया.